नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। तेलंगणा हायवे बंद, पाण्यामुळे तेलंगणा नॅशनल हायवे 44 ठप्प। तेलंगणातील कामारेड्डी येथे नदीपुलावर पाणी आल्याने नॅशनल हायवे 44 वर वाहतूक ठप्प। काल रात्रीपासून मार्ग बंद, वाहनांच्या मोठ्या रांगा, प्रवासी अडचणीत। पाहुयात पुढील बातमी। भिलदरीत बिबट्याचा धुमाकूळ, भिलदरीत बिबट्याचा हल्ला, वासरू गंभीर जखमी। कन्नड तालुक्यातील भिलदरी येथे बिबट्याने म्हशीच्या वासरावर हल्ला केला। परिसरात दहशत, शेतकऱ्यांना जनावरांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन, पिंजरा लावण्याची मागणी जोरात। पाहुयात पुढील बातमी। नाशिक किल्लोळीला भीषण आग, भंगार गोडाऊनला भीषण आग, लाखोंचे नुकसान। नाशिक किल्लोळीतील जैन मंदिराच्या मागील भंगार गोडाऊनला भीषण आग, साहित्य खाक, लाखोंचे नुकसान। सुदैवाने जीवितहानी नाही। पाहुयात पुढील बातमी। गंगापूर रोडवर गणेशोत्सव जल्लोषात, गंगापूर रोडच्या महाराजाचे भव्य आगमन। नाशिक गंगापूर रोडवर गणेशोत्सव जल्लोषात, ढोल ताशा फटाक्यांच्या गजरात महाराजांचे आगमन। मान्यवरांच्या उपस्थितीत मिरवणूक। पाहुयात पुढील बातमी। नाशिकमध्ये माऊली बाईक उद्घाटन, रासबिहारी लिंक रोडवर माऊली बाईक होलसेल अँड ऑटोमोबाईल्सचे भव्य उद्घाटन। 10,000पासून परवडणाऱ्या किमतीत टू व्हीलर्स उपलब्ध। पाहुयात पुढील बातमी। नाशिकमध्ये गणेशोत्सवाची धूम, नवशा बाप्पाच्या आरतीने नाशिक भक्तिमय। नाशिककरांच्या लाडक्या नवशा गणपती बाप्पाचे आगमन, महामंडलेश्वर कल्कीराम महाराजांच्या हस्ते पहिली आरती, शहरात भक्तिमय वातावरण। पाहुयात पुढील बातमी। सुरगाण्यात ग्रामसभेत राडा, सुरगाणा ग्रामसभेत भ्रष्टाचारावरून खुर्च्यांची तोडफोड। भावडा ग्रामसभेत भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ग्रामस्थ संतप्त, खुर्च्यांची तोडफोड, सरपंच ग्रामसेवकांवर गंभीर आरोप, चौकशीची मागणी। पाहुयात पुढील बातमी। नांदगाव बोलठाण सज्ज, गणरायाच्या स्वागतासाठी बोलठाण नांदगाव सज्ज। गणेशोत्सवाच्या तयारीने नांदगाव व बोलठाण परिसर सज्ज। 91 सार्वजनिक मंडळांमध्ये जोरदार हालचाली, मूर्ती खरेदीत मात्र मंदी। पाहुयात पुढील बातमी। 8 वर्षापासून फरार आरोपी याला अटक, नाशिक खून प्रकरणातील फरार विक्की पंजाबी हिमाचलमध्ये याला अटक करण्यात आली। 2017च्या खुनात फरार असलेला आरोपी विक्की पंजाबी हिमाचल प्रदेशात हॉटेल चालवत असल्याचे उघड, गुंडाविरोधी पथकाची मोठी कामगिरी। पाहुयात पुढील बातमी। नाशिक, मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला, 16 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न, आरोपीला अटक। नाशिकमध्ये खासगी क्लासला जाणाऱ्या 16 वर्षीय मुलीचे अपहरण फसले, जागृत नागरिकांच्या मदतीने आरोपीला पकडले, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात। तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.